तर त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतं कधी एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याला पडणं असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं, त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला काही फार महत्त्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं, ते बंधन त्या बंधनासाठी बच्चू कडू मरायला सुद्धा तयार राहील. काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं त्या आंदोलनाची तयारी फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. कारण तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हे शिवूनच शिवू नाही हे भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनी यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे, सगळ्या धर्माचा आहे, तो सगळ्या पार्टीचा आहे, गटातटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आवश्यक दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठ्यासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आलं पाहिजे. उद्याचं आंदोलन रेलोपा आहे, ते कुठं करायचं काय करायचं ते मीटिंग नंतर आहे आपण लगेच. कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहे, आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. धन्यवाद. जय हिंद. आजच्या या आंदोलनासाठी मनोज दादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांतजी तुपकर आहेत, पंचमत जानकर साहेब आहेत, माझ्याबरोबर जे CPIचे नेते आहेत, सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्यासाठी मागतो. इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे, शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण ठेवतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो. ही एकजूट आता वाढते आहे. सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा काढावा असं आव्हान आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करतो. मनोज दादा जरांगे पाटलांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय किसान. मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून. मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही. मागचे कोण बरोबर करते त्या बाहेर हाकून देण्यात करत असतो. तुमच्या ह्या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला. त्यांना पहिला बाहेर काढा, नाही तर गप्पा बसवा. काल बच्ची भाऊ ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातला काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही. आंदोलन कोणत्या वळणावरती आहे
नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या आरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची. तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही. कारण आम्ही काल ते बघितलं, बच्चे भाऊ सांगत होते अर्ध्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय. कारण तुम्ही तुमच्याच याच्यात दंग होता. एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं. कारण मूळ गाभा आंदोलक असतो. कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो. आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते. उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडं तिकडं. मुंबईत आम्ही लाखांना गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे. नंतरच्या वेळेत ते कुकड जात होते, त्यांनाच माहित, तुम्ही पण बघितलं. त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलन असतं हे कोणी विसरू नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही. त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया जातात. आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित चित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे काय काय येतंय, माहिती काय काय. बऱ्याचशा लोकांना काल मला वाटतं बच्चे भाऊ बोलले, नवले साहेब बोलले, तुपकर साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्यात त्या 25% लोकांना सुद्धा कळालं नाही काय म्हणून. कशी दिशा ठरवायची मला भाऊ. तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आला, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं होतं. इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ कारण सांगतो. मी आजारी, मला चालता आणखी लय त्रास. मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला. म्हणलं आपण घरात नाही जाऊ शकतो. मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय. 7 वाजता मी पहिला फोन बच्ची ओला केला सर निघतोय म्हणून. कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो. आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे. टाकलेलं सरकारचं षडयंत्र, डाव कसा मोडायचा किंवा प्रत्येक डावानंच मोडावं लागेल तरच आपण यशस्वी होऊ. आपण मात्र आता नागपूरकडे निघलं पाहिजे म्हणून आम्ही आलो. आम्हाला तुमचं मुंबईचं ठरलेलं माहीत नाही, बैठक ठरली का काय याचा आम्ही नाही आणि त्याच्यात मी पडणार पण. कारण आंदोलन करण्याची वेगळी वेगळी पद्धत असते. आमचं कसं हाताळायचं, तुमचं शेतकऱ्यांचं कसं हाताळायचं, तुम्ही उभी आहेत त्याच्यात काढतो. तुम्ही पूर्ण अवश्य शेतकरी आंदोलन कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या टप्प्यावर नाही थांबायचं याचं ज्ञान तुम्हाला आहे. त्याच्यामुळं मी काय उगा तुम्हाला सल्ले देत बसायला देऊ शकत नाही. मी सांगायचं जा नका जाऊ. शेतकऱ्याच्या आंदोलनातला टप्पा मला माहीत नाही, मी तो शिकतोय. मी मागे सांगितलं की 2 तारखेला बैठक लावली, त्याच्या सगळ्याच्या संमतीनं नेतृत्वाला रद्द करून टाकली. म्हणून 2 शेतकऱ्यात गट दिसता कामा नाही. त्याला काय अर्थ आहे लढायचं शेतकऱ्यासाठी. आमचं ते बंद करून टाका. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, काय 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, जे आहे ते आहे खरं त्याला काय, पण आपण नीट करतो बा त्याला. आपल्याशिवाय आपलं यांना कचाकच घोडे लागल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही, फी नाही ना काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्याकडून समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे द्यायची, दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्या दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणून आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काही उद्देश नाही.